अतिशय सुंदर भजन गोड आवाजात या ठिकाणी आपण सादर केलं आणि बरचसं मनोरंजन सुद्धा भजन रसिकांचं केलेलं आहे। त्याबद्दल बुवा तुमचे खूप खूप आभार या ठिकाणी मानतोय। कारण बुवा आज कार्यक्रमात मजा येणार, कारण काय भजन रसिकच तसा। मुंबईमध्ये एवढा कार्यक्रमात भजन रसिक खै येत नाही। एकदा जोरदार टाळ्यांचा आशीर्वाद आमच्या या मंडळासाठी करूया। एवढ्या मुंबईची बारी संपता नाही का बुवा, आणि आता गजर चालू आहे। एवढ्या भजन रसिक खरोखर मनापासून बुवा या मंडळाचे आभार मानतोय। तुझा ना भरोसा न माझा भरोसा, जग हे कुणाचे सांभल्या माणसा। हसो चूल माती आणि मीठ भाकर, नाम हरीचे मुखी गोड साखर। सोडून दे रे धनाच्या तुलालसा, जग हे कुणाचे सांभल्या माणसा। कधी लागेल कधी लागेल, कधी लागेल रे वेड्या तुला गोडी अभंगाची। कधी लागेल रे वेड्या तुला गोडी अभंगाची। मनोभावे भजन तू कर, प्रभूच्या लाग चरणाला। मनोभावे भजन तू कर, प्रभूच्या लाग चरणाला। प्रभूच्या लाग चरणाला करून घे भक्तीने तुझी राजा अंतरंगाची। कधी लागेल वेळा तुला गोडी अभंगाची, गोडी अभंगाची, गोडी अभंगाची। धन्यवाद। या ठिकाणी आमच्या भगिनी किरण शिद्रुक यांची बहिणी या ठिकाणी उपस्थित आहे। एकदा जोरदार टाळ्यांचा आशीर्वाद करा। खरोखर किरण शिद्रुक बुवा त्यांचा आवाज ऐकल्याच्या नंतर खरोखर परशुराम पांचाळ बुवा यांची आठवण होते नाही। अतिशय जबरदस्त। धन्यवाद बुवा। तुम्ही मगाशी सांगता असं खुडी खुडी बुवा, इथे आमच्या खुडीतली एवढी माणसं आहेत ना, वरती तिथे दुसऱ्या माळ्यावर सुद्धा एक माझी बहीण राहते। म्हणजे आज बुवा सांगण्याचं तात्पर्य एवढं की माझ्या खुडीतले सुद्धा तुझ्या भजनामध्ये कोरस करतात। एवढी खुडी म्हटल्याच्या नंतर भजनाची पंढरी आहे। खुडीत काय नाही सगळा, हा सगळा खुडी येतात। मग बघ तुझ्याकडे काय हा पोखरणचा भाग सांग माझा भाई बाबा पोखरणची होत हा तू करतो बरोबर हा पोरग्या देतो ना 10 वेळा विचार करीत। बुवानी अतिशय सुंदर सांगितलेलं आहे। काय मगाशी सांगितलं की चष्म्याचा सुद्धा काहीतरी सांगितलं, सगळा तुझा पुरा करणार। त्या मी कोणाचा उसणं ठेवीत नाही आणि उसणं ठेवीची आमका सवय नाही। तुषार कोच आज काय खाणार, चिठी दिलेली आहे। तुषार कोच आज काय खाणार, चिकन वडे काय पनीर मसाला। पण ह्याच्यात मला सांगा साधारण वडोपाव तरी येतो लोक, तो सांगा ह्याच्यात वडापाव तरी येतो लोक आहे रे। जर मागात गेलंच ना तर तो अर्धून येतो लो, ह्याच्यात नाही सुद्धा येऊ रे। पण काय तू आपल्या मनात दिलंस म्हणजे काय का स्वीकारूकच व्हाया माका। हे 10 लाख म्हणजे 10 रुपये म्हणजे 10 लाखाची किंमत आहे नाही काय। एक कदम स्वच्छता की ओर, म्हणजे जो एकच कदम जन्मा केलेलो बाकी कदम कोणच नाही। जो एकच हा, कारण ह्याका पाठी बोलावतच ना।
काय रे घबरावा मावरा नाही तू दिलोय मी. त्याचप्रमाणे बाळासाहेब यांच्यावरती गाणं बोला त्यासाठी विराज बाणे यांच्याकडून सुद्धा हे लाख मोलाचं 101 रुपयाचं पारितोषिक माझ्यासाठी आलेलं आहे. मंडळाच्या वतीने स्वीकारतोय. धन्यवाद धन्यवाद धन्यवाद. बुवानी मगाशी काय सांगितलंय काय काहीतरी सांगितलंय नाही का बुवा काय सुटे काय कुठे काय तो पैशासाठी लाचार होतो. तो मगाशी सांगितल्यांना रोहिलाच 500 द्यावा म्हणजे माका सुद्धा 500 द्यावा असं त्याचा मत होता. पण पटकन तुम्ही दिला अरे जीव धर ना एवढी आणबान शान आमच्या दोघांच्या भजनाचा खर्च ते एकट्या माणसानं केला तर तुका 500 रुपये बक्षीस देऊ लागणार का? हा मग मागाची गरज काय मागा सांगणार. अजून वही तर झाले रुमाल घेऊन झाले फिर ना एवढे तुका कमी जा फिर ना फिर बघूया देवा माका देवा म्हणून उतार बघताय तू उठच तू जागे माका सांगता तुझा कांडा काढतोय बघ कसा का. अरे फ्रीज खोलल्यानंतर त्या थंडीत तुझी कोलबी होता आणि कसला कांडा काढतो माझा तो. हा साधा असा फ्रीजचं मी दोन दरवाजा असं खोललो ना तर त्या गारव्या तुझा काय होता का होता आणि मागा तुझा कांडा काढी आणि काय अशी छाती बघून मगाशी काय सांगत होतं अशी बरकाडी भुतू जाती. मका आधी बोलाव का भीती वाटता का बोलता बोलता मारत भीती वाटतं माझ्या कावळं बसावणी फांदी मोडा कसा होय काय त्याच्या जीवात हा काय मागा सांगा. आणि तुझा कांडा काढील म्हणजे त्याचा किती दम हातो बघा. मला माहिती आहे. चिरंजीव केदार अमित कदम यांच्याकडून हे माझ्यासाठी 101 रुपयाचं पारितोषिक आहे मंडळाच्या वतीने स्वीकारतोय. धन्यवाद धन्यवाद धन्यवाद. आमचा ज्यांनी या ठिकाणी पुरा या कार्यक्रमाचा भार ज्यांनी उचललेला आहे सन्माननीय सूरज साहेब. अरे 500 रुपये दिले न दिले 500 दिल्या दिल्या गाणं म्हणा वया होता तुला मगे म्हणशी त्या कारण तुला पाठवून दुखडवा याला उंबऱ्यासारखा उंबऱ्यासारखा दुखडवा याला उंबऱ्यासारखा मित्रवनव्यामध्ये गारव्यासारखा मित्रवनव्यामध्ये गारव्यासारखा मित्रवनव्यामध्ये गारव्यासारखा आमच्या सुरज साहेबांसाठी एका जोरदार टाळ्यांचा आशीर्वाद करा. आणलं की बुवा मगाशी महिला वर्गांका सांगितलं बुवा परमेश्वरान त्यांना अरे 50% आरक्षण आहे त्यांना
इकडे बघ. 50% आरक्षण हा महिला वर्गात. तुका माका आपण नवरा बायको जर आता एसटी मध्ये गेला तर कंडक्टराक आपण अभिमानाने सांगता एक फुल द्यावा आणि एक हाफ द्यावा. बायको घराकडे हाफ मनाची हिंमत हा, पण आपण एसटीत म्हणता बघ. बाबा का धाम संघटनेचे अध्यक्ष, बाबा का धाम संघटनेचे अध्यक्ष आमचे काका. काय बाबा का धाबा? अच्छा हा, बाबा का धाबा, बाबा का धाबा संघटनेचे अध्यक्ष आमचे काका, मित्रासारखा मित्र सूरज आणि गजानन यांच्यासाठी हे 101 रुपयाचं पारितोषिक आलेले स्वीकारतोय. आता सूरज भावासाठी गाणं म्हणून झाला, आता गजानन म्हणजे दोघांसाठी सुद्धा म्हणा त्यांनी सुटे पैसे दिले. म्हणजे बघ विचार कर किती क्वालिटी. बने चाहे दुश्मन जमाना हमारा, सलामत रहे दोस्ताना हमारा. बने चाहे दुश्मन जमाना हमारा, सलामत रहे दोस्ताना हमारा. सवालों की रातें जवाबों के दिन, यही साल हमने गुजारे यहाँ, यही साल खेले हुए हम जवान, हुए हम जवान. वो बचपन बना आशिकाना हमारा, सलामत रहे दोस्ताना हमारा. सूरज आणि गजानन यांच्या मैत्रीसाठी एकदा जोरदार टाळ्यांचा आशीर्वाद करूया. कोरसचा मी थोडासा पेटीचा आवाज वाढा. कोरस तुझ्या हातात शेवणं आल्यावर शपथ म्हणजे लक्ष्मी तुझ्या हातात. तू येत राह, घाबरा नको. त्या पावल्या घाबरा नको तू, त्याचा कांडा मी बरोबर काढतोय. सिया साटम, कैलासवासी चंद्रकांत कदम बुवा यांच्या गाण्यांची झलक दाखवा याच्यासाठी हे 201 रुपयाचं पारितोषिक आलेले मंडळाच्या वतीने स्वीकारतोय. धन्यवाद धन्यवाद. निश्चितच पंचरत्न आपल्यामधून निघून गेले, पण या पंचरत्नांनी जो या हरिनामाचा वारसा जो जपत ठेवलेला आहे, तो जिवंत ठेवलाय, तो आपल्याला कुठेतरी पुढे नेण्याचं काम करायचं आहे, नाही काय? कारण त्यांनी लावलेला वटवृक्ष आपण त्या झाडाच्या कुठेतरी फांद्या आहोत आणि त्या फांद्या आज या भजन रसिकांना आपापल्या परीने सावली देण्याचं काम करतात. साऊंड वाले ह्या त्यांनी काय सांगलं माहिती आहे ना, आज मजा कोणची आहे तुमची आहे. म्हणजे त्यांनी काय तो विषय खैतो खै नेला ना बघा. म्हणजे त्या बटाणा मनात लागलो ना, तो असा फिरवल्याच्या नंतर म्हणतात जो आनंद, बटनात काय आनंद आहे, बटनात काय आनंद आहे मगा ना. जो मटणात आनंद हा तो बटनात नाही. हसता बघ असा, ज्याचे दात पुढे त्याला म्हणतात 2 बिस्किटचे पुढे. अरे बिस्किटा नाही, तू आता सुग्रास खा, सुग्रास. ऐकलं, बिस्किटा खाऊन तुझा काय नाही झालेला, सुग्रास लाव आता, सुग्रास. दारू सोडा आणि पाणी प्या. हे का कोणीतरी सांगल्या दारू सोडा आणि दूध प्या. ह्यो म्हणा दारू सोडा आणि पाणी हा मिश्रण मला म्हणता माहिती होता, पण दारू सोडा आणि दूध हा काय तुम्ही ना रे मिश्रण. म्हणजे दूध घ्या का तुझ्या अंगलट लावून वाईट काहीतरी तब्येतीने होशील म्हणून. माझ्या इथे बहिणी आलेल्या आहेत, त्या बहिणीने काय करा, नवऱ्यांच्या खिशात हात घाला आणि 200-400 रुपये म्हणजे आपल्या भावाला तुका सलाईन लावू देऊ होईल. ऐकलं सांगले काहीतरी लपडा झाला बघ, शिटी मारला. हॅलो हा बस 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 बस. नाही काय आजची मायकाच अशी येते काय तोंडात घ्यावं लागतं, ह्याका सवय असल्यामुळे तो आता घालतात. त्यामुळे बरा म्हणजे एकदम तोंडाकडे घेऊन बोलतो, त्यामुळे तुका आता बाहेर या. तुका काय झाला काय रे मगा पाया मारती पिटी जे म्हणता सुद्धा भाते मागलंय.
हातान मारून ते सुद्धा भाते मारलोय, त्यामुळे हे भातो भात झालेलो आहे. बाकी तुझा काय झालेला नाही. हा जाने जमाना हमसे है गेंदा स्वामी, हम जमाने से नहीं. जाने जिनके अपने घर शीशे के होते हैं वो दूसरों के घर पर पत्थर नहीं फेंका करते, समझे. हम हैं, हमारे सामने ये तात्या बिंसू पानी गमछा है. जली को आग के जहर, बुझी को राग के जहर, जिस राग से बारूद बनते हैं उसे बुआ संतोषेश्वरी कहते हैं, संतोषेश्वरी कहते हैं, संतोषेश्वरी कहते हैं. नाम नाही करायचा, असोच आपटून झाले मी तुला. हा हा काय तीच बाबा काय सांगतोस. कोंबडी संघटनेचे अध्यक्ष कोणतरी खजिनदारां सुद्धा यावा. कोंबडी संघटनेचे अध्यक्ष सन्माननीय ओमकार शिंदे, सचिव राहुल पाटील आणि खजिनदार दर्शन गावडे यांच्या ही दोस्ती तुटायची नाही. एक गाणं म्हणण्यासाठी हे 51 रुपयाचं पारितोषिक आलेलं आहे, मंडळाच्या वतीने स्वीकारतोय. त्याप्रमाणे असेच आवाज काढत राहा आणि आम्हाला खुश करा. याच्यासाठी सुद्धा हे भजन रसिकांकडून 101 रुपयाचं पारितोषिक आले स्वीकारतोय. सन्माननीय दीपक भुले यांच्याकडून सुद्धा कोकणचं गाणं गाण्यासाठी सन्माननीय भुले साहेब यांच्याकडून हे 51 रुपयाचं पारितोषिक आलेले मंडळाच्या वतीने स्वीकारतोय. धन्यवाद. मजा येत आणार आहे. अभी किरीस का सुनेगा, अभी किरीस का सुनेगा. स्वर्गापेक्षा सुंदर असा, स्वर्गापेक्षा सुंदर असा आमचो ह्यो कोकण. तुम्ही येऊन बघा आणि बघून जावा, प्रसन्न होतला मन, तुमचा प्रसन्न होतला मन. तुम्ही येऊन बघा आणि बघून जावा, प्रसन्न होतला मन, तुमचा प्रसन्न होतला मन.
आशीर्वाद करा, कारण ज्यांनी हे गाणं लिहिलं त्या कोकणची आनमान शान आपल्या साता समुद्रापार या गाण्याच्या मार्फत गेलेली आहे बुवा. आणि असं हे गाणं ज्यांनी लिहिलेलं आहे खरोखर मनापासून त्यांचे आभार मानतोय. सूरज साटम यांच्याकडून पुनश्च एकदा 101 रुपयाचे पारितोषिक आलेले आहे, मनापासून स्वीकारलं. असंच एक गीत बुवा आपल्या कोकणासाठी सुद्धा दुसरं आलेलं आहे. आपल्या कोकणासाठी एक दुसरंच गीत आता नवीनच सन्माननीय राजेश यांनी ते गीत लिहिलेलं आहे. पहा सह्याद्रीचे डोंगर देवाधिकांचे माहेर घर, पहा सह्याद्रीचे डोंगर देवाधिकांचे माहेर घर, साक्ष देतो या समिंदर, साक्ष देतो या समिंदर, परशुरामाच्या भूमीत शोभतय माग कोकण एक नंबर, परशुरामाच्या भूमीत शोभतय माग कोकण एक नंबर. सिंधुदुर्ग शोभे आंब्या फणसाच्या बागानी, कोकणाचा पाया रचला देव देवतानी, कोकणाचा पाया रचला कोकणाचा पाया रचला सिंधुदुर्ग शोभे आंब्या फणसाच्या बागानी, कोकणाचा पाया रचला देव देवतानी, कोकणाचा पाया रचला देव देवतानी, कोकणाचा पाया रचला देव देवतानी. राखीला मान दशकार भजनानी, येवा कोकण आपलोच आता उभो मालवणी, येवा कोकण आपलोच आता उभो मालवणी, येवा कोकण आपलोच आता उभो मालवणी. बुवाने मगाशी सांगितलं की धोतर घातलेल्यानी जमिनी खरेदी केल्या आणि जीन्स पॅन्ट घातलेल्यानी जमिनी विकल्या. तेच या गजराच्या गाण्याच्या माध्यमातून बुवा सांगण्याचा प्रयत्न या राजेशने केलेला आहे. राखीला मान दशावतार भजनानी, येवा कोकण आपलोच आता उभो मालवणी, येवा कोकण आपलोच आता मालवणी, येवा कोकण विकू नका जमिनी फार नाहीतर होऊ आपण चाकर, विकू नका जमिनी फार नाहीतर होऊ आपण चाकर,
ही कुठेतरी बुवा आपल्या कोकणाचा पाया देवदेवतांनी रचिलेला आहे, नाही काय? देवदेवतांनी रचिलेला आहे. आणि हा कोकण म्हटल्याच्या नंतर स्वर्गापेक्षा सुंदर काय नाही. आपण लांब जातो फिरा, पण स्वर्ग म्हणजे काय हा या कोकणात गेल्याशिवाय कळत नाही, एवढं लक्षात ठेवा. गजानन शैक्षणिक सांस्कृतिक मंडळ यांच्याकडून हे माझ्यासाठी 101 रुपयाचं पारितोषिक आलेलं स्वीकारतोय. धन्यवाद धन्यवाद धन्यवाद. स्वर्गीय संदीप खराडे मंडळाचे माजी अध्यक्ष यांच्या स्मरणार्थ जय महिलांची गाणी घ्या आठवणीतले आमचे काका यांच्याकडून सुद्धा हे 101 रुपयाचं पारितोषिक आलेले स्वीकारतोय. धन्यवाद धन्यवाद धन्यवाद. त्याचप्रमाणे चिरंजीव कार्तिक विशाल कुबल यांच्याकडून सुद्धा हे माझ्यासाठी 101 रुपयाचं पारितोषिक आलेलं आहे, मंडळाच्या वतीने स्वीकारतोय. धन्यवाद धन्यवाद धन्यवाद. त्याचप्रमाणे सन्माननीय सिद्धेश भाट यांच्याकडून सुद्धा गुगल पे द्वारे माझ्यासाठी 201 रुपयाचं पारितोषिक आलेलं आहे, मंडळाच्या वतीने 251 रुपयाचं पारितोषिक आलेलं आहे, मंडळाच्या वतीने स्वीकारतोय. धन्यवाद धन्यवाद धन्यवाद. बुवांनी जसं सांगितलं की मी गावावरून आलो आहे, त्या गावावरून म्हणजे मला सुद्धा पैसे द्यावा असा बुवांचं मत आहे. मी सुद्धा बुवा कलच गावसून येलेलो आहे आणि परत आता 14 तारखेक ठाण्यात बारी करून 15 तारखेक परत गावात जाऊचा, म्हणजे एवढं खर्च सुद्धा पेला होईल. त्यामुळे गुगल पे द्वारे जर कोणाला द्यायचे असले तर माझं जीपे नंबर सुद्धा लक्षात ठेवा, 7887546833. काय ते काय म्हणतं काय ते हा बाकी बुवा हो करती योगेश वारंग यांच्याकडून सुद्धा हे 101 रुपयाचं पारितोषिक आले स्वीकारतोय. बाबू त्या मध्यंतरी गाणं येईल ना त्या काय का आमच्या पप्पानी गणपती आणला हो, आमच्या पप्पानी गणपती आणला, शंकराने पार्वती मांडीवर बसला गणपती, शंकराने पार्वती मांडीवर बसला गणपती, शंकराने पार्वती मांडीवर बसला गणपती, नुकू बघताय गंगा, आमच्या पप्पानी गणपती आणला, आमच्या पप्पानी गणपती आणला. मग ह्या का कोणी आणलो? ये बाबू ये लागा नको ये तू भिंदा हा तू फक्त स्वयं सन्माननीय स्वयं पडम यांच्याकडून सुद्धा हे माझ्यासाठी 201 रुपयाचं पारितोषिक आलेलं आहे, मंडळाच्या वतीने स्वीकारतोय. धन्यवाद धन्यवाद धन्यवाद. बानूच्या घराला आला धनगर वाड्याला, हा तयारीत राहा. हे बानूच्या घराला आला धनगर वाड्याला, नवरदेव होनी सजला, नवरदेव होनी सजला, बाईसाठी रावला खंडोबा येरुळी ओरुळी आला, बाईसाठी रावला खंडोबा येरुळी ओरुळी आला, बाईसाठी रावला खंडोबा येरुळी ओरुळी आला. लगबग माझ्या रायाची, लगबग माझ्या रायाची, गडचे जुरी रायाची, गाडी घुंगराची आली पोरण्या बायाची, सासू ग सासरी घरी आई बापावानी, सासू ग सासरी घरी आई बापावानी, घरामध्ये सुखी मी गराजाची गराणी, घरामध्ये सुखी मी गराजाची गराणी, घरामध्ये सुखी मी गराजाची गराणी, हो सासू ग सासरी घरी आई बापावानी, घरामध्ये सुखी मी गराजाची गराणी, घरामध्ये सुखी मी गराजाची गराणी, घरामध्ये सुखी मी गराजाची गराणी. हे घरी नंद मोठी माझी मायाची, घरी नंद मोठी माझी मायाची, गडजे जुरी जायाची,
नाही म्हटलं तरी ह्या 5-12 केल्या, पण एवढी लिंक गाण्याची लागलेली नाही. आज लिंक लागली म्हणजे भारी. वाजवीत तसे गावले आज हल्दीबाणी तिने पेटकायच नाही. माऊली अमृततुल्य सन्माननीय ऋषिकेश चव्हाण यांच्याकडून शरद पवार साहेबांचा आवाज काढण्यासाठी 101 रुपयाचं पारितोषिक त्याचप्रमाणे भाव अंतरीचे हळवे दशावताराची झलक दाखवा यासाठी सन्माननीय सूरज साटम यांच्याकडून सुद्धा हे 101 रुपयाचं पारितोषिक आलेलं आहे. स्वीकारतोय. धन्यवाद धन्यवाद धन्यवाद. खरोखर आजचं जमानाच वेगळा. आज तो आमचे पक्वादवादक सन्माननीय अथर्व यांच्यासाठी हे सूरज यांच्याकडून 101 रुपयाचं पारितोषिक आलेलं मंडळाच्या वतीने स्वीकारतोय. धन्यवाद धन्यवाद धन्यवाद. बुवा आजचं जमानात वा वा. ये बाबू ये माझ्या सोने. देखा एक कदम स्वच्छता की ओर तो दाखवते. श्री सातेरी ऑप्टिकल चष्म्याचे व्यापारी श्री अनिल परब मुक्काम पोस्ट सावंतवाडी मातोंड यांकडून माझ्यासाठी हे 501 रुपयाचं पारितोषिक आले. स्वीकारतोय. धन्यवाद. ज्यांना चष्मा घ्यायचा आहे त्यांनी श्री सातेरी ऑप्टिकल चष्म्याचे व्यापारी श्री अनिल परब यांच्याशी संपर्क साधावा. हे तू घेतलंस तर लावीत नाही का रे? भाभी दिसता म्हणू काय? भाभी खूप गाव काय म्हणू? अरे तीच भाभी त्या दिवशी ना आपल्या नवऱ्यात जीव जायचा मारी होती. तीच भाभी म्हणजे माका चष्मा लावल्याशिवाय दिसेना म्हणून मी म्हटलं आवाज कोणतो येता म्हणून त्या बघूक गेलं असं दरवाजावरसून वातान बघताय तर ती भाभी आपल्या नवऱ्यात कूद कूद कूदता. मी म्हटलं भाभी वो मर जाएगा, मारती है क्यों? उसको मारती है क्यों? तो नहीं बोलता उसका तबीयत खराब था ना, इसके लिए वो डॉक्टर के पास गया था और डॉक्टर को बोला दवाई देने के पहले अच्छी तरह से कूट लो और उसके बाद दवाई दे दो. मी म्हटलं भाभी तेका कुटुंब तुला सांगत नाही अगोदर ती ह्या कूट आधी औषध कूट आणि मग दी ह्या भारी ऐकलं. पण माणूस टेन्शन नाही बुवा. ह्यो त्या दिवशी माझ्या घराकडे गेला होता ह्याच्या मगाशी सांगल्यान ना काहीतरी भाभी दिसत नाही म्हणून. ह्याच्या घराकडे त्या दिवशी गेला. पण माणूस जरी असो असलो ना तरी पाहुण्याची उठाबस काय एक नंबर करणार. ह्याच्या घराकडे गेल्यावर आम्ही त्या खाटीवरती बसला असे तुमचा मित्र असे खाटीवरती बसला. खाटीवर बसल्याबरोबर आता मोठे बुवा इले बुवांका काय देणार काय काहीतरी म्हणजे करूच माया ना तर पटकन होणार पदार्थ म्हणजे कांदे पोहे. आता बायकांच्या बघा जे पोहे होते ते घरात होते ह्याका माहिती आहे कसे आता 10x10च्या खोलीत कसा ऍडजस्ट करतात तर ह्याका समज ना. तरी सुद्धा ते पोहे किचन मध्ये ठेवलेले होते आणि त्याका मटेरियल लागणारे जे कांदे होते ते खाटी खाली सुकत घातलेले होते. आता पोहे वहिनी भिजत घातल्या कांदे नाही. आम्ही आपल्या खाटीवर बसला. एवढ्यात घरातून आवाज दिलो बाबू हसू नको. आवाज दिलो ओ ऐकला. मी म्हटलं असा काय कोणता आवाज येता तरी घरातून वहिनी म्हणता ओ ऐकला ते खालचे 2 कांदे द्यावा. मी मेलही घ्या म्हटलं डायरेक्ट ओ ऐकला ते खालचे 2 कांदे द्यावा. मी मेलही खाय गेलाच मेलय ते ऐका म्हटलं मांडीत दाबते म्हटलं गो तवसं हे काय केलं 2-3 गेप ऐकान घेतल्यांनी खाटी खाली वाकलो आणि ते खाटी खालीचे कांदे काढून दिला. तेव्हा मी सुटकेसो निश्वास सोडले. म्हटलं नाही तर मरतोय का आज बाधच होतय मी. अरे तो हसा किलो तो तुझी मजा बघू किलो पण भारी ना. अरे त्या दिवशी आमच्या शेजारी भाभी आहे ना भाभी म्हणजे शेजाऱ्याची नसा आहे. जेव्हा शेजाऱ्याची नसा आहे. आता समजा एखाद्या चांगली गाडी घेऊ दे चांगली गाडी शेजारी म्हणणार काय घेतल्यानंतर काय झालं हप्त्या घेतल्या म्हणजे तसं काय हप्तो देतो ह्योच फेडणारा. 40-45 वर्षाचे का बायको चांगली गावात सकलानी नकला सकाळी पाणी भरताना नळात भांडण करणार. सकला म्हणणार काय मुला मग 40 वर्षात पोरगी गावली ती कसली आता कधी
एवढ्याच नकला म्हणतेला गो तुका माहिती आहे 40 वर्षात अजून लगीन करूचा रखाड जाता गो लपडे मला असतला केल्या त्याच्या संसाराची माती होय. आता एवढं होय कार्यक्रम एवढं जोरात चाललेलं ह्याच्यात कोण नाही कोणतरी बाहेर लिहिलेलो म्हणणार तो काय म्हणणार काय अभिनवने एवढं कार्यक्रम केल्यान म्हणजे काय मंडळाकडे पैसो कुसता म्हणजे अशी परिस्थिती झालेली आज म्हणजे काय राहुलच नाही बुवा. हा गोंगा जरा हा तोपर्यंत काय अरे हा चष्मा लावतो लागताना लपडा साथ होता भावी दिसत नाही त्याच्या. हा लहान लहान मुले झाली संसारात मग्न बाई लहान लहान मुले झाली संसारात मग्न हेमंत नाईक आणि दीपक माळी तुम्ही कधी करणार हो लग्न. मी चिठी वाचण्यात सुद्धा एक मजा असतात असाच वाचला म्हणून झाला नाही त्यांच्याकडून हे लग्नाची गाणी सादर करण्यासाठी 51 रुपयाचं पारितोषिक आले. सन्माननीय हितेश नाईक भाऊ परत वाचतोय हा मजा येते. लहान लहान मुले झाली संसारात मग्न लहान लहान मुले झाली संसारात मग्न हेमंत नाईक आणि दीपक माळी तुम्ही कधी करणार हो लग्न. केदार अमित कदम आमच्या फुडी गावचे रहिवासी यांच्याकडून हे 251 रुपयाचं पारितोषिक आले स्वीकारतोय. धन्यवाद धन्यवाद धन्यवाद. स्वर्गीय संदीप रघुनाथ खराडे यांच्या स्मरणार्थ अजून एक जय मल्हारचं गाणं होऊन जाऊन दे बुवा याच्यासाठी हे 101 रुपयाचं पारितोषिक आलेल्या मंडळाच्या वतीने स्वीकारतोय. धन्यवाद धन्यवाद धन्यवाद. हा होय या ठिकाणी आल्याच्या नंतर एक मनाला वेगळे समाधान या ठिकाणी मिळते. ते म्हणजे आज या मुंबईमध्ये जिकडे गावात तिकडे स्पीकर जे 10च्या आत बंद होतात पण या मंडळाला धन्यवाद द्यावे तेवढे थोडे आहेत. कारण अतिशय सुंदर चाललेला हा कार्यक्रम याची देही याची डोळा आपण पाहतो आहे. त्याचं उदाहरण म्हणजे ह्या मंडळाची एकजूट आहे. खरोखरच आजची ही जी जबरबारी आहे जी दोन्ही बुवा एवढी जबरदस्त आहे. एखादा तर मी बघितली खरोखरच तात्या विष्णूने तुमच्यामध्ये काहीच फरक नसतं मला वाटतं. मी निश्चितच या ठिकाणी बारामतीला तुम्हाला ऊस सोडण्यासाठी गेलेलो आहे. त्याची या ठिकाणी वही घेतो. व्यासपीठावरती उपस्थित माझे परममित्र सावंतसाहेब असतील त्याचप्रमाणे घाडीसाहेब असतील सुरजसाहेब असतील सर्वांना या ठिकाणी धन्यवाद देतो. आणि असेच तुमच्या पाठीशी भगवंत उभा राहू दे तुमच्या मंडळाचं शतक महोत्सव पूर्ण होणे अशी या ठिकाणी भगवंताच्या प्रार्थना करतो. आणि माझ्या पुढील कार्यक्रमाला बारामतीला रवाना होतो. धन्यवाद. जय हिंद जय महाराष्ट्र. जय हिंद जय महाराष्ट्र.